जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांचं आगमनानिमित्त बॅनर तयार करणार आहे। हे बॅनर तयार करण्यासाठी तुम्हाला पिक्सआर्ट आणि ZRचे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे। या दोन्ही ॲप्लिकेशन प्लस आपल्या मटेरियलची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्या अगोदर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारे एडिटिंग करायला शिकवत असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करू आपण आपल्या व्हिडिओला। आता सर्वात अगोदर ZRच्या ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। त्यानंतर काय अशा प्रकारे आपले बाप्पा कमिंग नावाची एक झिप फाईल दिलेली आहे। तर झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट एअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इथे मी ऑलरेडी एक्स्ट्रॅक्ट केले म्हणून असा ऑप्शन आला आहे। जर तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करसाल तर इथे तुम्हाला अशा प्रकारचा पासवर्ड येणार आहे। तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, ओकेवरती क्लिक करायचं। तर बघू शकता की अशा प्रकारे आपल्यासमोर तुम्हाला इथे फोल्डर तयार झालेला दिसेल। तर आता फोल्डरमध्ये आपण 5 प्रकारचे PNG आणि JPG दिलेले आहे। तर आता तेच आपण बॅनरमध्ये यूज करणार आहे। तर आता पिक्सआर्ट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओके, तर पिक्सआर्ट ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल। अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल। इथे एडिट फोटोवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला मोरवरती क्लिक करून अदरवरती क्लिक करायचं आहे आणि इथे फाईल्सवरती सिलेक्ट करायचं आहे। फाईल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। तर इथे जर तुम्हाला फोल्डर दिसत नसेल तर तुम्ही इथे ZRच्यावरमध्येच ओपन करायचं आहे। त्यानंतर इथे फोल्डरला ओपन करायचं आहे। तर ओपन झाल्यानंतर सर्वात अगोदर आपलं बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे। बॅकग्राऊंड ॲड झाल्यानंतर तुम्हाला आल्याला काय करायचं आहे, इथे रिमूव्ह टूलवरती क्लिक करायचं आणि इथे थोडेसे डॉट दिसत आहे तर यांना सिलेक्ट करायचं। काय अशा प्रकारे इथे यांना सिलेक्ट करून घ्यायचं। ओके, तर सर्व डॉट सिलेक्ट झाल्यानंतर इथे रिमूव्हवरती क्लिक करायचं आहे। ओके, तर रिमूव्ह झाल्यानंतर राईटवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे ॲड फोटोवरती क्लिक करायचं आणि आपले बाप्पाची जी PNG आहे ती इथे ॲड करायची आहे। इथे अदरवरती क्लिक करायचं, ZRच्यावरती क्लिक करून फोल्डरला ओपन करायचं। तर इथे बाप्पाची PNG ॲड करतो आपण। PNG ॲड झाल्यानंतर काय अशा प्रकारे साईज फुल करायची आणि इथे ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि इथून ब्राईटनेस थोडीशी 10च्या आतमध्येच ठेवायची। कॉन्ट्रास्ट 20 किंवा 30च्या दरम्यान ठेवला तरी चालेल। क्लॅरिटी थोडीशी ठेवायची 10पर्यंत। सॅच्युरेशन पण थोडीशी वाढवायची, 15पर्यंत ठेवली तरी काही हरकत नाही। त्यानंतर शॅडोला तशीच ठेवायची, हायलाईट थोडेसे वाढवायचे म्हणजे 50च्या आतमध्ये। टेम्परेचर तुम्ही 60 किंवा 70च्या मध्ये ठेवू शकता। ओके, तर मी 65पर्यंत ठेवतो। ओके, राईटवरती क्लिक करायचं आहे। परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे। परत तशाच प्रकारे इथे मोरवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अदरवरती क्लिक करून ZRचं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर फोल्डर ओपन करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला एक ग्रेडियंट कलरचे एक लेअर दिसेल, तर लेअरवरती क्लिक करायचं आणि लेअर ॲड करायची आणि अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची। परत ॲड फोटोवरती क्लिक करून ZRच्या ॲप्लिकेशनला ओपन करायचं। ओके, तर आपला टेक्स्टची लेअर आहे ते ॲड करायची। तर लेअर ॲड झाल्यानंतर काय अशा प्रकारे ॲडजस्ट करायची। परत आता आपला शेवटची लेअर आहे, तर आता शेवटच्या लेअरला पण ॲड करून घ्यायचं आहे। ओके, तर इथे आपली श्री गणेशाय नमो नावाची शेवटली लेअर ॲड झालेली आहे। तर अशा प्रकारे आपलं बॅनर एकदम फुल HD क्वालिटीमध्ये तयार झालेलं आहे। तर इथे तुम्ही ॲड फोटोवरून तुमचा लोगो पण ॲड करू शकता इथे। त्यानंतर इथे साईडला ड्रॉ टूलवरती यायचं आहे। त्यानंतर इथे शेपवरती क्लिक करायचं आहे आणि इथे स्क्वेअर घ्यायचा आहे। फिलवरती क्लिक करून अशा प्रकारे इथे स्क्वेअर ॲड करायचा आहे। त्यानंतर
लेअरवरती क्लिक करायचं आहे, लेअरला खाली घ्यायचं आहे, वरच्या लेअरला सिलेक्ट करून 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि मर्ज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर झूम करायचं आहे, 500पर्यंत झूम करून घ्यायचं. इरेझरवरती क्लिक करायचं आहे, इरेझरची साईज 1पर्यंत ठेवायची आणि अशा प्रकारे कट मारायचा आहे आणि 3 डॉटवरती क्लिक करून सेव्ह इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याने काय होईल, आपला गॅलरीमध्ये फुल HD क्वालिटीमध्ये आपली इमेज सेव्ह होईल, जराही फुटणार नाही आणि फाटणार नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असं कमेंट आलीच पाहिजे. तर भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.